नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। आणि या महाराजस्व समाधान शिबिराला या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडविण्याकरिता या ठिकाणी आपले स्टॉल घेऊन उपस्थित होते। दारव्हा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दारव्हा येथील जाधव जिनिंगमध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार दारव्हा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या समाधान शिबिराला सर्व क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आपले स्टॉल लावून उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पुसद उपविभागीय अधिकारी आशिष ब्रिजवल, दारव्हा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, दारव्हा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील भाऊ चिरडे, व्यसनमुक्ती प्रबोधनकार मधुकर खोडे यांचेसह श्रीधर मोहोळ, भाऊराव ढवळे, यशवंत पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर स्वागत गीत गाऊन व बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य, बजरंगी नृत्य गाऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध क्षेत्रातील प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। महाराजस्व अभियान हे या मतदारसंघाचे माननीय पालकमंत्री महोदय श्री संजय भाऊ राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 22 ते 24 विभाग वेगवेगळे शासकीय यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहे आणि जवळपास 5 ते 6 हजार लाभार्थ्यांना वाटप हे या ठिकाणी आता सध्या सुरू आहे। आणि यामध्ये जसे की महसूल विभाग, नगर विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, कामगार विभाग असे जवळपास 24 विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत। प्रत्येक विभागाने यामध्ये त्यांच्याकडील अधीनस्थ असलेल्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या महाराजस्व अभियानाच्या मार्फत केलेला आहे। महसूल विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून सदर प्रोग्राम आपण या ठिकाणी राबवत आहोत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त ह्या अभियानाचा भाग घ्यावा आणि आपले अर्ज ह्या आज एकाच छताखाली सर्व विभागांचे निकाली काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। धन्यवाद। सर्वांनी ऐकला। खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून माझे सहकारी राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी संपूर्ण राज्यामध्ये महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। निमित्त होतं मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आणि त्याच पद्धतीनं राज्याचे कर्तव्यदक्ष स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा पद्धतीचा हा जनसेवेचा उपक्रम राज्य शासनाच्या वतीनं राबवण्याचा मानस ठरलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी आता त्यांचं मनोगत
ठेवताना बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जसं लोक कल्याणकारी राज्य होतं आणि त्या विचाराचा वारसा जपून आज महायुती सरकारच्या वतीनं आम्ही सुद्धा गेले अनेक वर्ष सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या पद्धतीचे निर्णय, त्या पद्धतीचे धोरणं आणि त्या पद्धतीनं प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वसामान्य माणूस आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या गरजा कोणत्या आहेत आणि त्या माणसाला दिलासा देण्यासाठी, त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी, त्या माणसाला सरकारचा आधार देण्यासाठी त्या राज्य सरकारने वेगवेगळे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. सर, या ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले होते आणि आरोग्य विभागामार्फत आपल्या या ठिकाणी किती लोकांचे समाधान झाले, काय सांगा? आज महाराजस्व अभियानांतर्गत आपल्या दिग्रस दारवा नेर म्हणजे दिग्रस मतदारसंघाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित केले होते. याच्यामध्ये आपण 450-450 रुग्णांना याचा लाभ दिला आणि 10 रक्तदान शिबिर पण आयोजित केले होते. त्याच्यामध्ये आपण 10 रक्तदान पण रक्तदात्यांनी दिले आहे आणि ओव्हरऑल जवळपास 150 आयुष्यमान कार्ड सुद्धा काढले आहे. असं विविध लाभ आपण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलेला आहे. सर, या ठिकाणी आपलं समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या समाधान शिबिरामध्ये आपल्या डिपार्टमेंट मार्फत किती लोकांचं समाधान झालं? नमस्कार, मी डॉक्टर विपुल वाघ आणि हे माझे सहकारी आहेत वासुदेव चांदूकर आणि अक्षय इंजाळकर. आम्ही कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे इथे शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो. कृषी विज्ञान केंद्र म्हणजे एक प्रकारचं वन विंडो सिस्टीम आहे. तिथे शेतकरी जसं आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहते तिथे गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ भेटतात, तसं आमच्या कार्यालयात सगळ्या प्रकारचे शेती संबंधी कार्यालय तिथे ऑपरेशन आम्ही तिथे करतो आणि सगळे ट्रेनिंग झालं. बाकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालं, काही शेतकऱ्यांना बियाणे वगैरे लागले त्या संबंधात पण पूर्ण मार्गदर्शन तिथे विक्री समजा केले जाते आपल्या ठिकाणी. आणि या ठिकाणी शेतकरी आले, शेतकरी आमच्या स्टॉलवर या ठिकाणी आज इथे आलेले आहे. शेतकरी त्यांच्या वेगवेगळ्या शेती संबंधित समस्या घेऊन आलेले आहे आणि जवळपास 70 ते 80 शेतकरी आमच्याकडे आले. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले, त्यांच्या समस्या विचारल्या, त्यांचं आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि बाकीचे पण शेतकरी त्या ठिकाणी आलेले आहे. काही मोबाईलद्वारे, काही व्हॉट्सअपद्वारे त्यांना आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी केले. आम्ही सर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे इथं आलेलो आहोत आणि सदर इथं एनसीएमसी कार्ड जे आहे सवलतीचे, त्या सवलतीच्या कार्डामध्ये जवळपास 35 लोकांचे नवीन कार्ड आम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि 40 ते 45 लोकांचे जे जुने कार्ड होते त्याचे ऍक्टिव्हेट करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी पासेस आहे, तर त्या 25 ते 30 मुलींचे आम्ही विद्यार्थी पासेसचे समाधान इथे केलेले आहे. आणि आणखी जे कोणी येतील त्यांचे कार्डाचे किंवा पासेस संदर्भात सर्व समाधान आम्ही इथे करणार आहोत. आपल्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आयोजन केले आहे. माझे सहकारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी निमित्त माझ्या वाढदिवसाची शोधली असले तरी यातून सर्वसामान्य जनतेची सेवाच होणार आहे. तसा माझा वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही आणि कोणाला करूही देत नाही, पण कोणी सामाजिक उपक्रम घेत असेल तर नाही देखील म्हणत नाही. शेवटी शेवटच्या घटकाची सेवा होत असेल तर प्रत्येक निमित्त साधलेच पाहिजे. सध्या वारीचा कालखंड असल्याने 26 तारखेनंतर सुद्धा ही शिबिरे आयोजित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, हे चांगले झाले. या शिबिरांमधून महसुली सेवांचे जागीच निराकरण, विविध दाखले, सेवांचा लाभ हा नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे. या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. असेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने व्हावे असाही आग्रह. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.